नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. नंदुरबार शहरातील एका शिक्षण संस्थेत कार्यरत शिक्षकाने आपल्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थिनीला फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या आईने दाखल केली आहे. त्यानंतर पोलीस तपासात काही बाबी उघड झाल्याने पोलिसांनी वाढीव कलमान्वये सदर शिक्षकाला सोमवारी रात्री अटक केली. त्यास मंगळवारी न्यायालयात हजर केले असता 20 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. यात्रेतून घरी येणाऱ्या लहान भावास मोटरसायकलीचा कट मारल्याच्या कारणावरून दोघांना मारहाण केल्याची घटना शहादा तालुक्यातील बामखेडा येथे घडली. या प्रकरणी 6 जणांविरुद्ध सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीची कॉपर केबल वाहतूक करणाऱ्या एकाने पोलिसांच्या डोळ्यासह चेहऱ्यावर मिरची स्प्रे मारून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी शिताफीने पाठलाग करीत संशयिताला पकडले. तसेच वाहतूक करणाऱ्या 2 जणांना देखील ताब्यात घेण्यात आले. कॉपर वायरची चोरटी वाहतूक करणाऱ्या 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 8,15,323 रुपये किंमतीची 467 किलो वजनाची कॉपर वायर हस्तगत करण्यात आली. ही कारवाई नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. गप्पा मारणाऱ्या मुलांना घरी पाठविल्याचा राग आल्याने एकाला लाकडी काठीने मारून दुखापत करण्यात आल्याची घटना नवापूर शहरात घडली आहे. नंदुरबार तालुक्यातील अतिवृष्टीमुळे पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईसाठी माहिती सादर करण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे. दिनांक 28 फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांनी कागदपत्र सादर करून ई-केवायसी करावी, असे आवाहन नंदुरबारचे तहसीलदार प्रदीप पवार यांनी केले आहे. नंदुरबार जिल्हा फुटसल असोसिएशन व नंदुरबार जिल्हा जम्परोप असोसिएशन यांच्या विद्यमाने जिल्हास्तरीय फुटसल व जम्परोप स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत नंदुरबार येथील KR पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी यश मिळविले. नंदुरबार येथील नॅशनल गर्ल्स हायस्कूलमध्ये महिला विकास कार्यक्रमाअंतर्गत 7 विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष अल्हाज इनामदार, सदस्य अल्हान खान लियाकत, प्राचार्य अल्ताफ शेख, पर्यवेक्षक अब्दुल कुरेशी, मोहसिन शेख, पालक प्रतिनिधी मोहम्मद नईम, मोहम्मद मंसूरी आदी उपस्थित होते. नंदुरबार तालुक्यातील कोरीत येथील केडी गावित विद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मुकेश पाटील होते. नंदुरबार येथील श्रीमती ही गो श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना आपत्तीसह विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आपत्तीवेळी कशा पद्धतीने बचाव करावा याविषयी प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली. नंदुरबार तालुक्यातील वावद येथील केडी गावित माध्यमिक विद्यालयात 10वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प देऊन शिक्षकांचा सत्कार केला. नंदुरबार तालुक्यातील राजे शिवाजी विद्यालयात शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना गड, किल्ल्यांची माहिती देण्यात आली. यात्रेतील पाळण्याची कडी तुटून झालेल्या घटनेत युवकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी पाळणा व्यावसायिकाविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्कलकुवा तालुक्यातील एका गावामधील युवतीचा फोटो दुसऱ्या बाईच्या फोटोशी जोडून त्यात फेरफार केला. तसेच लग्नाच्या फोटोत देखील काही फेरफार करत बनावट फोटे हे सोशल मीडियावर आक्षेपार्ह प्रसारित केले. याबाबत पीडित युवतीने मुलगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजय राहणार डेडियापाडा, जिल्हा नर्मदा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक सारंग नवलकार करीत आहेत. नंदुरबार तालुक्यातील जामसिंग बापू नाईक यांनी आपल्या मालकीच्या जागेतील झाडे तोडली, परंतु याचा राग आल्याने रामसिंग दाजू नाईक याने जामसिंग नाईक यांना शिवीगाळ करीत लाकडी डेंगार्याने मारहाण केली. तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत जामसिंग नाईक यांनी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नंदुरबार जिल्ह्यात प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जिल्ह्यात 1 एप्रिल ते 15 फेब्रुवारी या कालावधीत तब्बल 7,000 रुग्णांवर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. योजनेत समावेश असलेल्या 26 रुग्णालयांमध्ये झालेल्या शस्त्रक्रियांपोटी शासनाकडून 13 कोटींपेक्षा अधिकचा निधी देण्यात आला आहे. कॅशलेस स्वरूपातील या योजनेमुळे जिल्ह्यातील अनेकांचे जीव वाचले आहेत. 10 खासगी
आणि 16 शासकीय रुग्णालयांत या शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.